तुम्ही बॉलिवूडचे पण खटले लढवलेले आहेत, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचा तो कसा अनुभव होता तोही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, विद्युत जम्वाल जो ऍक्टर आहे, नाना पाटेकरांचं नाना Me Too पाटेकर प्रकरण. Me Too प्रकरण. तर काय असतं, प्रत्येक केस ही मी केस म्हणूनच बघतो. मी जेव्हा माझ्याकडे चार्जशीट ज्याला आपण म्हणतो, आरोपपत्र म्हणतो आपण ज्याला म्हणतो, त्याचा अभ्यास करतो, त्याच्यात काय आरोप केलेले आहेत, काय ठळक मुद्दे आहेत आणि ही पुराव्यांची साखळी जी आहे ती स्पष्टपणे हे दर्शवते का की या व्यक्तीने हा गुन्हा केला आहे का, त्याचं मी अवलोकन करतो आणि त्याप्रमाणे मी तो खटला चालवत असतो. त्यामुळे कुठलाही तो व्यक्ती असेल, शेवटी तो माझा पक्षकार आहे. मग तो एक सेलिब्रिटी म्हणून मी त्यांच्याकडे बघत नाही, परंतु माझा पक्षकार आहे, त्याला मला न्याय मिळवून द्यायचा आहे, या भूमिकेतून मी काम करत असतो. आणि अनेक वेळा मी हे देखील बघितलं आहे की त्या पक्षकाराला न्याय मिळवून देत असताना त्याची मानसिक कुचंबन होत असतं. त्याला अनेक कसं असतं, तुमच्यावर आरोप केल्यानंतर, नाना पाटेकर साहेब झाले, आरोप केल्यानंतर साहजिकपणे तुम्हाला थोडंसं तुम्ही खचता, तुम्हाला वाईट वाटतं की काही चूक नाही तरी सुद्धा माझ्याविरुद्ध असं बेताल आरोप केले जातात. पाटेकर हे आरोप केवळ त्या न्यायालयापुरते, त्या भिंतींपुरते मर्यादित नसतात, तर ते सोशली प्रचंड व्हायरल होत होतात ना. म्हणजे आता नाना पाटेकरांचं उदाहरण घ्या, त्यांना किती त्यामुळे त्रास सहन करावा लागला. अतिशय म्हणजे बेछूट, बेलगाम आणि तथ्यहीन आरोप त्यांच्यावर करण्यात आले. आणि मला जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचो तेव्हा मला जाणवायचं की हा मनुष्य अतिशय व्यथित झालेला आहे. आणि तेव्हा मला कधी कधी वकील सोडून थेरपिस्ट म्हणून देखील काम करावं लागायचं. मला त्यांच्याशी बोलावं लागायचं, त्यांना सांगावं लागायचं की अरे हे आरोप करतात, आपण ह्यांना बळी पडायचं नाही. आणि ते एक अतिशय जबरदस्त असे ॲक्टर आहेत आणि त्यांनी देखील जग बघितलेलं आहे. परंतु शेवटी माणूस आहे, माणूस म्हटल्यावर तुम्हाला संवेदना असतातच. आणि जर तुमच्यावर खोटे कोणी आरोप करत असतील, निश्चित तुम्हाला वाईट वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं वकिलाला एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला डेव्हलप करावं लागतं. डॉक्टरची केस चालवत असताना त्याला डॉक्टर व्हावं लागतं. त्याला एखाद्या निर्ढावलेल्या गुन्हेगाराची केस चालवायची असेल तर निर्ढावलेल्या गुन्हेगारांसारखं विचार करावा लागतं की हे का केलं असेल, कसं केलं असेल. आणि त्यामुळे वकिलांना देखील कधी कधी थेरपिस्ट व्हावं लागतं. आणि त्यांच्या पक्षकारांना न्यायालयात न्याय मिळवून देत असताना त्यांचं मानसिक संतुलन बिघडू नये, त्यांच्या पक्षकारांचं, हे देखील कधी कधी प्रयत्न करावे लागतात. पण असंही होत असेल ना, कोणाचं बीपी डाऊन होत असेल, कोणाला आता इतकी त्याची अवस्था वाईट होत असेल, मग त्यावेळी ह्या थेरपिस्टचा रोल सगळ्यात प्रभावी ठरतो. हो, म्हणजे त्या रोलमध्ये जावं लागतं. कसं असतं ते तुमच्यावरती आहे. तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्ही कदाचित त्या रोलमध्ये जाल.